आज जी आहे ती आपल्याला सगळ्यात अजीम मर्तबत अल्लाहच्या नजदीक आणि अल्लाहला सगळ्यात महबूब जी शख्सियत है त्या शख्सियतच्या बाऱ्यात आज आपल्याला ही बघायचं आहे की की त्यांचो आपल्यावर काय हक आहे, की आपलं काय ह्यो बनतंय जी की आपल्याला त्यांना त्या जातला ज्याशी अल्लाह मुहब्बत करते आणि तो अल्लाह ती जी जात आहे ती अल्लाहच्या सगळ्यात करीब आणि महबूब तरीन जी जात आहे, तर त्याच्यासाठी आमचं काय फराईज आहात, आमचो त्याच्यावर काय त्याचं काय हक बनते ह्याच्यावर की आम्हाला ती कैसा फुलफिल करूया पाहिजे. आणि ती जी जात आहे ती दुसरी कंचीच जात नाही असू शकत आणि ती जात आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची. आणि माझ्या या गंध्या मुनी या कितीही आपण जर त्याचा तपसिरो केलो, कितीही जर मी त्यांची ही बडाई बयान केली, तर ती एक समंदरच्या कचऱ्याच्या बरोबर पण नाही. तर जी हक ठेवतात, ती जी जात आहे, ती जी हक ठेवते त्या तारीफची, ती अल्लाहचा जो एक बंदो आहे इंसान, तो त्यावर नाही पोचू शकत का ज्याची तारीफ अल्लाह सुब्हानहू व तआलाने केली. तो कुणाचो नाही, अल्लाहचा जो महबूब आहे आणि त्याची तारीफ करण्याचा हक जो आहे तो एक अल्लाह सुब्हानहू व तआलाच तो अदा करू शकते. दुसरी खंची जी जात आहे तर त्या मर्तब्याला पोचू नाही शकत. तर आजची आपली छोटीशी जी कोशिश आहे, ती कोशिश ही आहे की त्यांची तारीफ करून या त्यांच्या बाऱ्यात माहिती घेऊन मी अल्लाहच्या समोर आपलेच गुन्हा कसे माफ करू, की अल्लाह सुब्हानहू व तआला का माझ्या ह्या तारीफनी त्यांचा तर मर्तबो जो आला मर्तबो आहे त्याच्यात काही ही नाही होणार आहे. तो तर ती आपण आपल्या सोचच्या बाहेर आहे. आपण त्या मर्तबावर नाही जाऊ शकत. पण एक जसं हदीसला येतं की ऍटलिस्ट त्यांच्यावर सलवात भेजून या त्यांची तारीफ करून एक तर आहे की मी माझे जो गुन्हा आहे, मी जितको जो माझ्यातलं जो गंध भरलेलो आहे, मी जितको जो खराब जी माझ्यात जो पण काही खराबी योहात अल्लाह ताला बस त्या ह्यानी माझे कोताही ऍटलिस्ट जो हात जो गुन्हा हात बस त्यो माफ होतील इतको मी येऊ ठेवू शकताय. बाकी हक जो है तो ह्या धरतीवर ह्या जमीनवर कोणची जी मखलूक आहे तो जो हक है तो अदा नाही करू शकत. अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इर्शाद फरमावतात, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وأموال اقترفتموها تخشون كسادها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها أحب إليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى
حتى يأتي الله بأمره والله لا يهدي القوم الفاسقين. अल्लाह ताला इरशाद फरमातात कि हे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ह्या लोकांना सांगा, काय सांगा, की जर तुमचं बाप, तुमची औलाद, तुमचं भावस, तुमचो बायको, तुमचं अकारीब रिलेटिव्स, तुमची वेल्थ जायदाद जी तुम्ही हासिल केले हो, तुमचो बिझनेस जो कॉमर्स तुम्ही जो करता हो, आणि त्या कॉमर्सला जो बिझनेस तुम्ही करता हो ज्याच्यात तुम्ही लॉस होयाचो तुम्हाला त्याचं खदशात पण आहे की म्हणा ह्या माझ्या बिझनेसला लॉस होईल, तो जो बिझनेस जो तुम्ही करता हो, आणि जो तुम्हाला आसानी हो आणि जो तुम्हाला फरवानी हो, जो तुम्हाला हासिल हात, ज्याची तुम्ही मजा उडवता, तो जर तुम्हाला ह्यो सगळ्यो जो चीजो ह्यो चीजो तुम्हाला जर अल्लाह आणि त्याच्या रसूलच्या आणि अल्लाहच्या राहावर जिहादच्या वन जर तो जास्त महबूब हात, मग तुम्ही त्या दीजचो इंतजार करा जेव्हा अल्लाह ताला आपला जी कमांड आहे ती एक्झिक्यूट करेल. काय आहे ती? म्हणजे जेव्हा अल्लाहचो फैसलो होईल, कयामत येईल आणि अल्लाह सुब्हानहू व तआला जिहाद ती फरमवतात की जर अल्लाहचं नाफरमान आहात त्यांना कवा अल्लाह सुब्हानहू व तआला हिदायत नाही. तर ही जी आयत जी अल्लाह सुब्हानहू व तआलाने फरमवली ह्याच्यातले दोन चीज आहेत, टोटल तीन. पहिले अल्लाहशी मोहब्बत, आणि अल्लाहची मोहब्बतच्या नंतर इमिजिएटली अल्लाह सुब्हानहू व तआलानी आपल्या रसूलच्या मोहब्बतचं जिकर केले की जर तुम्हाला ह्या दोन चीजशी पहिल्यांतर ह्या दोन चीजशी जर मोहब्बत नाही तर जिहादचो तर बात येतच नाही. जर ह्या दोन चीजशी मोहब्बत नाही तर ती जिहाद नाही. तर ह्यो जर ह्या दोन चीजशी तुम्हाला मोहब्बत नाही तर तुमचं जो ईमान आहे तो पण पहिली बात कसोटीवर आहे. आणि ही मोहब्बत है, पण ती जी मोहब्बत है तुमची अल्लाह आणि त्याच्या रसूलच्या साठी, ती खत तरी जी है ती खंच्या तरी कोण्यातले नाही. थोडी बहुत मोहब्बत आहे, तुम्ही फॉर्मॅलिटीज अदा करता, पण असल जी तुमची जी मोहब्बत आहे, तुम्ही जो सगळे ह्या आयती जो चीज येल्यो त्याच्या अराउंड तुम्ही रिव्हॉल्व होता, तर तुम्ही आपलं जायजो घ्या. अल्लाह ताला बोलतोय की जर नाफरमान लोक आहात त्यांचा अंजाम तर काय आहे, अल्लाह ताला त्यांना काय जर त्याच्यावर जर येतील त्यांचं अंजाम जो आहे तो खराबच होणार आहे. तर अकलमंदी आपल्यासाठी हीच आहे की जैसा मी स्टार्टिंगला बोलला की हर एक आणि आपण जर आता हाव ज्या सुफाच्या प्लॅटफॉर्मवर आपण जर हाव यात, तर आपल्याला हेच सी करायचं आहे की आपलं जायजो घ्यायचोय की काय मना माझ्या हातल्यान अल्लाह आणि रसूलची जी मोहब्बत है, काय ती असल खरोखर मोहब्बत है माझ्या हात, की माझी जी मोहब्बत है ती असल जी माझं जो रुझान है या माझी जी फिकर है ती माझ्या करिअरची आहे, माझ्या ऐशो आरामची आहे. माझा जी 24 घंट्याची माझी जी जिंदगी आहे, माझी जी लाईफ आहे ती ऑक्युपाईड खंच्या चीजच्या
आता माझी लाईफ जी आहे ती रिव्हॉल्व होते खंयच्या चीजच्या अराउंड माझी जी सोच आहे ती जास्त आहे. तर ह्याचो जो जायजो आहे तो हर एक इंडिव्हिज्युअल आपलंच घेऊ शकते. ते काय माझ्या दिलातल्यान अल्लाह आणि त्याच्या रसूलची ज्या ज्या जैशी मोहब्बत पाहिजे, काय तैशी मोहब्बत माझ्या ह्यातल्यान खरोखर आहे. आणि त्याचा पॅरामीटर जे आहे ह्या आयतला अल्लाह सुब्हानहू व तआलानी दिले ना, काय आहे की तुम्ही ती कंपेअर करा की ह्यो जो दुसऱ्या चीजो जो अल्लाहने मेन्शन केला नाही, तो जास्त मना मेहबूब हा की अल्लाहची जात आणि अल्लाहचा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना जास्त मेहबूब आहे. एका हदीसला अनस रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बोलले की तुमचा ईमान कवाच मुकम्मल नाही होणार. तुमचा ईमान मुकम्मल नाही जोपर्यंत तुम्ही मना आपल्यास बापाच्याच पेक्षा, आपल्यास वालीदच्या पेक्षा, आपल्यास पोरांच्या पेक्षा आणि सगळ्या पुऱ्या कायनातच्या जितकी पण मॅनकाइंड आहात, इन्सानियत जितकी पण आहे, त्याच्यावर मी सगळ्यात तुम्हाला मेहबूब तरी नशीन. तोपर्यंत तुमचा जी आहे ती ईमान मुकम्मल नाही. आणि हीच मी थोडो टाइम अगोदर तुम्हाला सांगला की जर ही मोहब्बत ह्यो दोन मोहब्बत जर तुमच्या दिलात नाही आहात, तर तुमचा जी ईमान आहे तीच पहिल्या दावावर आहे. तीच त्याचीच कसोटी आहे पहिली. एकदा जी आहे रिवायतला येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांच्या सोबत असतात आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी उमर रदियल्लाहु अन्हूचा हात धरलेलो असतो आणि उमर रदियल्लाहु अन्हू रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला बोलतात, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माझ्या जातच्या नंतर जी आहे ना, मी सगळ्यात तुमची जी आहे ती मोहब्बत करतो. ही ऐकून रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर रदियल्लाहु अन्हूला बोलतात, या उमर अजून तुझा तुझा ईमान जी आहे ती मुकम्मल नाही झालं. मी बोलतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर रदियल्लाहु अन्हूला की जेव्हा सगळ्या चिच्च्यावन तुझ्या जातपेक्षा पण जेव्हा मी तुला महबूब तरी नशील, तेव्हा तुझा ईमान जी आहे ती मुकम्मल. तैसाच अजून एक रिवायतला येतं, अनस रदियल्लाहु अन्हूच रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवळ एक माणूस येतं आणि तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला विचारतं की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ियामत कवा येईल. त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हा सवाल ऐकल्याच्या नंतर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याला विचारतात की ह्यो जो तुझा सवाल आहे, पण ह्या सवालच्या साठी तू आपलीच तयारी काय केल्यास. त्याच्यावर तो जो सवाल विचारतात तो बोलतात की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाहच्या रसूलच्या मोहब्बतच्या शिवाय माशी काही नाही. मी बस अल्लाहचा जो रसूल आहे ना, अल्लाह आणि त्याचा जो रसूल आहे त्याशी मी इंतिहा मोहब्बत करता, ह्याच्याशिवाय जी आहे ती माशी ऐसा दुसरा काही ही नाही की माझी अशी काही तयारी नाही ह्या दिसच्यासाठी. त्याच्यावर ही जेव्हा ऐकतात तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की तू ज्यांशी मोहब्बत करतस ना, तू त्यांच्या सोबत असशील. आणि ही ऐकून सहाबा लोकांच्या इतकी खुशी येतं, त्यांना इतकी खुशी येतं की तर साहबी बोलतात
की मी रसूलशी पण मोहब्बत करता, अबू बकरशी पण मोहब्बत करता, उमर रदियल्लाहु अन्हुशी पण मोहब्बत करता. आणि मी ही उम्मीद ठेवता की ह्या मोहब्बतच्या बुनियादवर मी इन्शाल्लाह त्यांच्या सोबत अशी का माशी तर ऐसं काही मोठं जहात तर मोठं काही आमाल माशी हात नाही. आमालचं जखीरो माशी नाही, पण इतका तर आहे की मी ह्या लोकांशी जी आहे ना ही इंतिहा मोहब्बत करतो. तर ह्याच्या वर्षी एक चीज समजली की कुराणच्या आयतशी आणि ह्यो जो हदीस आपल्या समोर राहिलो की अल्लाह आणि रसूलची जी मोहब्बत आहे ही तुमच्या इमानची प्रिरिक्विजिट आहे. तुमचा इमान मुकम्मल नाही जर तुमची मोहब्बत नाही. अमल जी आहे अमल जो ह्यो मंशा आहे पहिले ह्या दोन जाची अल्लाह आणि त्याच्या रसूलशी इंतिहा मोहब्बत जी आहे ही तुमच्या दिलात रासी कशा पाहिजे आणि तवा तुमच्यासाठी अमल जो आहे ना तो आसान होईल. इमाम शाफी रहमुल्लाह फरमवतात की लव कान हुब्बक सादिकन ला तहतहू इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीह. काय फरमवतात इमाम शाफी रहमुल्लाह की जर तुम्ही तुमच्या मुहब्बतला जर तुम्ही सिन्सिअर आहात तर तुम्ही जी आहे अल्लाह आणि त्याचा जो रसूल आहे त्याला तुम्ही ओबे कराल, तुम्ही त्यांची पैरवी कराल. ह्यासाठी मी बोलता इमाम शाफी बोलतात का हर जो आशिक असतं, हर जो जो मोहब्बत करणार असतं तो तीच करतं जी ज्याशी तो मोहब्बत करत असतं त्याला जी चीज पसंत असतं तीच तो करत. तर जेव्हा तुम्हाला असल सेन्सला जो तुमचो दावो खोकलो दावो नाही तुम्हाला जेव्हा असल अल्लाह आणि त्याच्या रसूलशी जेव्हा मोहब्बत असेल तर त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट ह्योच असेल की तुम्ही त्याची इत्तिबा करा, तुम्ही त्याची पैरवी करा. ही कोण बोलतंय? इमाम शाफी रहमुल्लाह बोलतात.